आजकाल आपण अशा एका जगात राहतो ना, जिथे कोणत्याही समस्येवर आपल्याला तात्काळ एक हाऊ टू मार्गदर्शिका हवी असते. हां, अगदी बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ट्युटोरियल लागतं आपल्याला. हो ना, एखादा नवीन सॉफ्टवेअर कसं वापरायचं, इथपासून ते अगदी रागावर नियंत्रण कसं मिळवायचं किंवा ध्यान कसं करायचं, इथपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी एक रेडीमेड स्टेप बाय स्टेप मॅन्युअल आपल्या हाताशी असतं. हो, आणि पहिली पायरी, मग दुसरी पायरी आणि शेवटी अपेक्षित निकाल. अगदी एखादा अल्गोरिदमसारखं. अगदी तसंच. आणि मानवी मेंदूला ही अशी स्पष्ट आणि मोजता येणारी प्रक्रिया ना खूप सुरक्षित वाटते. नक्कीच. कारण कसं आहे, तिथे अनिश्चितता नसते. आणि खरं सांगायचं तर मानवी मेंदूची उत्क्रांतीच मुळात गोष्टींचं वर्गीकरण करण्यासाठी आणि सुरक्षिततेचे मार्ग शोधण्यासाठी झालीये. हम्म. जेव्हा आपल्याला कसं या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळतं ना, तेव्हा आपल्या मेंदूला एक प्रकारचा दिलासा मिळतो की परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे. बरोबर. म्हणूनच आपण प्रत्येक गोष्टीचं एक मॅन्युअल शोधत असतो. पण खरी गोम इथेच आहे. बरं. म्हणजे बघा, जेव्हा आपण भौतिक जगतातून मानवी भावनांच्या किंवा अध्यात्माच्या आणि एखाद्या सर्वोच्च ईश्वरी तत्वाच्या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा अचानक हे सगळे मॅन्युअल पूर्णपणे कुचकामी ठरतात. हो, तिथे नियंत्रण नावाची गोष्टच अस्तित्वात नसते. अचानक ते स्पष्टतेचं आणि मोजमापाचं जग एका प्रचंड मोठ्या आणि थोड्याशा भीतीदायक गोंधळात बदलतं. अगदी खरंय. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत गूढ आणि विचार करायला लावणाऱ्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आजच्या या डीप डाईव्हसाठी आपल्याकडे संत तुकारामांची 5 ओळींची एक अत्यंत गाढी आणि तत्वज्ञानाने भरलेली रचना आहे. क्या बात आहे. हा खूपच रंजक विषय आहे. हो, कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ, हा तो अभंग आहे. आणि या संपूर्ण मजकुरात एका साधकाच्या मनातील तो जुना पण अत्यंत तीव्र गोंधळ दिसून येतो. म्हणजे तो जो कसे शोधण्याचा संघर्ष आहे तो. तो सतत हे कसं करू ते कसं करू हाच प्रश्न विचारतोय आणि शेवटी कोणत्याही उत्तराची अपेक्षा न ठेवता एका पूर्णपणे वेगळ्याच मानसिक अवस्थेत पोहोचतोय. आपण या प्रवासाची सुरुवात पाहूया. सुरुवातीलाच एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न येतो. कसे करू ध्यान कसा पाहू तूच, वर्म दावी मज याचकासे. या सुरुवातीमध्येच ना एक प्रचंड मोठा विरोधाभास दडलेला आहे. कसं काय? कारण बघा, एकीकडे सर्वोच्च सत्याला जाणून घेण्याची अत्यंत प्रबळ इच्छा आहे आणि दुसरीकडे त्यासाठी लागणाऱ्या पद्धतीबद्दलचं पूर्ण अज्ञान आहे. हो, मी ध्यान कसं करू, मी तुला कसं पाहू, हे प्रश्न वरवर पाहता खूप साधे वाटतात, पण ते एका खोल मानसिक गोंधळाचे प्रतीक आहेत. इथे 2 शब्दांवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचं आहे. कोणते 2 शब्द? वर्म आणि याचक. वर्म म्हणजे एखादं गुपित, मूळ रहस्य किंवा एखाद्या गोष्टीचा अगदी अचूक मर्म. इथे माझ्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहतंय. म्हणजे हे एखाद्या प्रचंड मोठ्या खजिन्याच्या तिजोरीसमोर उभं राहिल्यासारखं वाटतंय मला. बरोबर. म्हणजे तिजोरीच्या आत अथांग खजिना आहे हे नक्की माहीत आहे. ती उघडण्याची तीव्र इच्छाही आहे, पण दुर्दैवाने ते उघडण्यासाठी लागणारा पासवर्ड किंवा ते कॉम्बिनेशन लॉक माहिती नाहीये. हो. इथे हा साधक तोच वर्म म्हणजेच तो पासवर्ड मागत आहे, जेणेकरून ती अथांगतेची तिजोरी उघडता येईल. हे तिजोरीचं आणि पासवर्डचं उदाहरण ऐकायला खूप चपखल वाटतंय. पण यात एक मोठी गोम आहे. ती काय? तिजोरी उघडणारा पासवर्ड आपण बाहेरून त्या मशीनमध्ये टाकतो. पण आध्यात्मिक किंवा भावनिक प्रवासात हा जो वर्म आहे किंवा हा पासवर्ड आहे ना, तो बाहेरून मिळवायचा नसतो. अच्छा, मग कसा मिळवायचा? तो स्वीकारण्यासाठी आधी स्वतःला आतून पूर्णपणे बदलून घ्यावं लागतं. आणि म्हणूनच त्या ओळीतला दुसरा शब्द जास्त महत्वाचा ठरतो, याचक. तो पासवर्ड तो कोणत्या अधिकारात मागतोय, तर एका याचकाच्या म्हणजेच मागणाऱ्याच्या अधिकारात. बरं, इथे मला थोडं थांबून एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. स्वतःला याचक किंवा भिकारी म्हणून घेणं हे ऐकायला फार हातपालतेचं किंवा स्वतःला कमी लेखल्यासारखं वाटत नाही का? हा विचार येऊ शकतो मनात. कारण आधुनिक विचारसरणीत आपण स्वाभिमान आणि आत्मविश्वास या शब्दांना खूप महत्त्व देतो. तिथे स्वतःला याचक म्हणणं ही केवळ एक लाचारीची भावना आहे की त्यामागे काही वेगळं मानसशास्त्र आहे? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि याचं उत्तर खरं तर मानवी अहंकाराच्या रचनेत दडलंय. म्हणजे कसं? आधुनिक जगात आपण स्वतःला सतत ज्ञानी, सक्षम आणि प्रॉब्लेम सॉल्व्हर सिद्ध करण्याच्या शर्यतीत असतो. पण जेव्हा आपण एखाद्या सर्वोच्च आणि अथांग गोष्टीला सामोरे जातो, तेव्हा आपला हा मी काहीतरी आहे किंवा मला काहीतरी येतं हा अहंकारच सर्वात मोठा अडथळा बनतो. बापरे, म्हणजे आपलं ज्ञानच आपल्याला अडवतं. अगदी तसंच.
जोपर्यंत माणसाच्या डोक्यात स्वतःच्या ज्ञानाचा आणि क्षमतांचा अहंकार भरलेला आहे तोपर्यंत तो नवीन काहीही स्वीकारू शकत नाही. भरलेल्या पेल्यात आणखी पाणी ओतलं तर ते सांडूनच जातं ना. हो, ते तर आहेच. त्यामुळे स्वतःला याचक मानणं ही लाचारी नाही, तर स्वतःला जाणीवपूर्वक पूर्णपणे रिक्त करण्याची, एम्प्टी करण्याची ती एक अत्यंत प्रगल्भ मानसिक अवस्था आहे. हा न्यूनगंड नाहीये, तर ती नवीन ज्ञान सामावून घेण्याची पूर्वतयारी आहे. म्हणजे थोडक्यात असं की माझे आत्तापर्यंतचे सगळे ज्ञान, माझे सगळे पूर्वग्रह मी बाजूला ठेवले आहेत, आता मी पूर्णपणे रिकामा आहे आणि आता तूच मला मार्ग दाखव, अशी ती स्थिती आहे. अगदी बरोबर. पण इथेच ना माणसाच्या मनाचा खरा संघर्ष सुरू होतो असं मला वाटतं. का बरं? कारण एकदा का माणसाने मान्य केलं की तो रिकामा आहे, की त्याची नैसर्गिक प्रवृत्ती त्याला शांत बसू देत नाही. रिकामं कसं बसायचं? काहीतरी करायला हवं ना. ती कृती करण्याची घाई असतेच आपल्याला. नक्कीच. आणि तीच घाई आपल्याला या शोधाच्या पुढच्या टप्प्याकडे घेऊन जाते. कारण लगेचच हा मजकूर प्रत्यक्ष कृतीकडे वळतो. कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भावे देवा आतुडसी. हो. इथे पुन्हा कसं हा प्रश्न आलाच. भक्ती कशी करू, सेवा कशी करू, म्हणजे पुन्हा तेच मॅन्युअल शोधण्याची धडपड सुरू झाली. खरंय, माणसाला कायम काहीतरी ॲक्शन घेण्याची सवय असते. जर काही साध्य करायचं असेल तर काहीतरी शारीरिक किंवा बौद्धिक केलं पाहिजे, हा आपला दृढ समज असतो. हो ना. त्यामुळेच इथे साधक विचारतोय की मी कोणती बाह्य कृती करू, तुला प्रसन्न करण्यासाठी कोणतं कर्मकांड करू. पण मजकुराची खोली इथेच दिसून येते बरं का. ती कशी? कारण त्या ओळीचा दुसरा भाग त्या बाह्य कृतीला थेट एका आंतरिक अवस्थेशी जोडतो. कोण्या भावे देवा आतुडसी. आतुडसी म्हणजे तू कसा सापडशील किंवा तुला कसं प्राप्त करता येईल, आणि त्यासाठी तो भाव म्हणजे आतली भावना विचारत आहे. हे समजून घेण्यासाठी ना मला जुन्या काळच्या रेडिओचं उदाहरण द्यावंसं वाटतं इथे. सांगा ना. आपण रेडिओची बटणं कितीही गोल फिरवली, त्याची चक्री सतत फिरवत राहिलो, तरी नुसत्या त्या शारीरिक कृतीतून गाणी लागत नाहीत. हां, बरोबर. ती कृती कितीही अचूक असली तरी जोपर्यंत तुम्ही त्या रेडिओला एका विशिष्ट अदृश्य फ्रिक्वेन्सीवर सेट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला फक्त तो कर्कश आवाजच ऐकू येतो. क्या बात आहे. खूपच समर्पक उदाहरण आहे हे. म्हणजे इथे भक्ती आणि सेवा ही ती रेडिओची चक्री फिरवण्यासारखी बाह्य कृती आहे. पण तो भाव म्हणजे ती अचूक फ्रिक्वेन्सी आहे, जिच्याशिवाय ती कृती अर्थहीन ठरते, असं म्हणता येईल का? नक्कीच म्हणता येईल. हे फ्रिक्वेन्सीचं उदाहरण या संकल्पनेचं मानसशास्त्र एकदम उत्तम प्रकारे स्पष्ट करतंय. कोणतीही बाह्य कृती, मग ती भक्ती असो, कोणाची केलेली मदत असो किंवा एखादं काम असो, ती केवळ एक यंत्रणा आहे. कृती माणसाला फक्त एका जागी स्थिर करते किंवा शिस्त लावते. पण त्या कृतीमध्ये प्राण फुंकण्याचं काम फक्त आणि फक्त तो भाव करतो. अगदी खरंय. ईश्वरी शक्ती किंवा सर्वोच्च समाधान हे कोणत्याही यांत्रिक कृतीच्या जाळ्यात अडकत नाही. तुम्ही यांत्रिकपणे हजारो वेळा एखाद्या मंत्राचा जप करू शकता, पण जर आतली फ्रिक्वेन्सी जुळलेली नसेल ना, तर ती निव्वळ शारीरिक कसरत ठरते. म्हणजे मूळ प्रश्न हा नाहीये की काय कृती करू. नाहीच. मूळ प्रश्न हा आहे की तो भाव कसा निर्माण करू. पण मग इथे खूप मोठा अडथळा निर्माण होतो ना. कृती कशी करायची हे कोणीही शिकवू शकतं, त्याचं ट्युटोरियल मिळू शकतं. हो. पण भाव कसा निर्माण करायचा हे कोणत्याही पुस्तकात किंवा मॅन्युअलमध्ये थोडीच लिहिलेलं असतं. तो आतूनच यावा लागतो. आणि जेव्हा कृती आणि भावना हे दोन्ही मार्ग माणसाला अपुरे वाटू लागतात, तेव्हा तो अस्वस्थ होतो. कारण त्याची नेहमीची हत्यारं काम करत नसतात. अगदी बरोबर. मग माणूस त्याच्या सर्वात मोठ्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्राकडे वळतो, त्याची बुद्धी आणि त्याची अभिव्यक्तीची कला. आणि हा मानवी उत्क्रांतीचा अत्यंत नैसर्गिक टप्पा आहे. जेव्हा शारीरिक कृती काम करत नाही, तेव्हा आपण विचार करायला लागतो, आपण विश्लेषण करतो, आपण शब्दांचा आधार घेतो. इथेही साधक नेमकं तेच करतोय. हो, आणि म्हणूनच यानंतरच्या ओळींमध्ये कसं या प्रश्नांची अक्षरशः मालिकाच लागलेली दिसते आपल्याला. हो ना. तो विचारतो, कैसी कीर्ती वाळुनू, कैसा लक्षी जाणुनू, जाणुनू हा कौणू कैसा तुझ, कैसा गाऊ गीतीन, कैसा ढ्याऊ चित्तीन, कैसी स्थिती मती न कळे मज. इथे हा मजकूर एका वेगळ्याच उंचीवर आणि तितक्याच मोठ्या हतबलतेवर पोहोचतो. गाणी गाऊन, कीर्ती सांगून किंवा चित्तात ध्यान करून मी तुला कसं समजू. आणि शेवटी तो अत्यंत प्रामाणिकपणे एक गोष्ट मान्य करतो, कैसी स्थिती मती न कळे मज. म्हणजे माझी जी मती आहे, माझी जी बुद्धी आहे, तिला ही स्थिती अजिबात समजत नाहीये. अगदी. या टप्प्यावर आपण मानवी बुद्धीच्या मर्यादांच्या अगदी काठावर येऊन उभे राहतो.
मानवी बुद्धीची रचनाच अशी आहे की ती गोष्टींचे तुकडे करून, त्यांना वेगवेगळ्या चौकटीत बसवून, त्यांचं वर्गीकरण करून मगच त्या समजून घेते. कारण हजारो वर्षांपासून जंगलात टिकून राहण्यासाठी आपल्याला गोष्टींचं वर्गीकरण करणं आवश्यक होतं की हे झाड धोक्याचं आहे, हे थोडं खाण्यायोग्य आहे, वगैरे. बरोबर आहे. पण इथे विषय एका अशा तत्वाचा आहे जे अमर्याद आहे, ज्याला सुरुवात आणि शेवट नाही. मग त्याचे तुकडे कसे करणार? त्याला कोणत्या चौकटीत बसवणार? जेव्हा बुद्धी अशा अथांग गोष्टीचं विश्लेषण करायला जाते तेव्हा ती पूर्णपणे कोलमडते. मला ना हे अगदी एखाद्या अत्यंत जुन्या आणि फार कमी रॅम असलेल्या कॉम्प्युटरमध्ये एखादी अथांग आणि अमर्याद साईजची फाईल डाउनलोड करण्याचा प्रयत्न करण्यासारखं वाटतंय. अगदी अगदी. तो कॉम्प्युटर ती फाईल प्रोसेस करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, पण डेटा इतका प्रचंड असतो की प्रोसेसर पूर्णपणे थकून जातो आणि शेवटी सिस्टम क्रॅश होते. बुद्धीला तो एरर मेसेज दाखवावाच लागतो. मतीनं कळे मज हा तोल बुद्धीचा एरर मेसेज आहे की ही फाईल उघडणं माझ्या क्षमतेच्या पलीकडे आहे. हे सिस्टीम क्रॅश होण्याचं रूपक ना बुद्धीची अवस्था अगदी अचूकपणे मांडताय. पण इथे अत्यंत महत्वाची मानसशास्त्रीय प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. कोणती? माणसासाठी हा सिस्टम क्रॅश होण्याचा अनुभव केवळ एक तांत्रिक बिघाड नसतो, तर ती एक अत्यंत भयानक आणि अस्वस्थ करणारी अवस्था असते. हो, कारण नियंत्रण सुटलेलं असतं. हो ना. ज्या बुद्धीच्या जोरावर आपण आजवर संपूर्ण जगावर राज्य केलं, ती बुद्धी अचानक एखाद्या गोष्टीसमोर अपुरी पडत आहे हे मान्य करणं सोपं नसतं. अध्यात्माच्या भाषेत यालाच अहंकाराचा मृत्यू किंवा इगो डेथ म्हटलं जातं. जोपर्यंत बुद्धी लढत असते की मी हे समजून घेईन, मी यावर उपाय शोधेन, तोपर्यंत मानवी अहंकार जिवंत असतो. पण मग हे मान्य करणं म्हणजे आपण हार मानली असं होत नाही का? म्हणजे वरवर पाहता हे एखादं युद्ध हरल्यासारखं किंवा परिस्थितीसमोर हात टेकल्यासारखं वाटू शकतं. अजिबात नाही. हार मानणं आणि ते ओलांडून जाणं म्हणजे ट्रान्सेंडन्स, यात खूप मोठा फरक आहे. हा बुद्धीचा पराभव नाहीये मुळीच. जेव्हा मला कळत नाही ही प्रामाणिक कबुली आतून येते ना, तेव्हा तो अहंकाराचा शेवट असतो आणि खऱ्या मुक्तीची ती पहिली पायरी असते. अच्छा. कारण तोवर तुम्ही बुद्धीच्या मर्यादित तुरुंगात अडकलेले असता. बुद्धीला हार मानायला लावणं, तिला थकायला लावणं, हीच तर खऱ्या आध्यात्मिक प्रवासाची पूर्व अट आहे. बापरे, हे खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. म्हणजे जोपर्यंत आपण हाऊ टू शोधत राहतो, जोपर्यंत आपण उत्तरांच्या मागे धावत असतो, तोपर्यंत आपण आपल्याच बुद्धीच्या एका बंदिस्त जाळ्यात गोल गोल फिरत असतो. अगदी खरंय. आणि जेव्हा हे लक्षात येतं की बाह्यकृती, भाव, अभिव्यक्ती आणि बुद्धी हे सर्व मार्ग आता थकून गेले आहेत, तेव्हा शेवटी काय उरतं? प्रचंड गोंधळ अचानक एका विलक्षण शांततेत बदलतो. तुका म्हणे जैसे दास केले देवा, तैसे हे अनुभवा आणि मज. इथे या संपूर्ण प्रवासाचं स्वरूपच बदलून जातं. सुरुवातीच्या 4 ओळींमध्ये असलेली कसे कसे या प्रश्नांची शृंखला इथे अचानक आणि कायमची थांबते. हो, एकही प्रश्न नाहीये पुढे. एक्झॅक्टली. इथे आता प्रश्न नाहीयेत. तुका म्हणे म्हणजे इथे आता प्रत्यक्ष अनुभूती बोलू लागते. दास केले देवा म्हणजे मी तुझा दास झालो आहे, ही आता एक वस्तुस्थिती आहे जी कोणत्याही संकोचाशिवाय मान्य केली गेली आहे. पण इथे मला एक थोडासा वेगळा आणि कदाचित उलट विचार मांडायचा आहे. सांगा ना. हे असं म्हणणं की मी आता तुझा दास झालो आहे आणि आता तूच मला अनुभव दे, हे एक प्रकारे स्वतःची जबाबदारी झटकून टाकल्यासारखं वाटत नाही का? म्हणजे जबाबदारीपासून पळ काढल्यासारखं. हो, म्हणजे साधक जणू काही म्हणतोय की बघ बाबा, तुला शोधण्याचे सर्व मार्ग मी वापरून पाहिले, मी भक्ती केली, गाणी गायली, माझी मती क्रॅश झाली, मला आता काही कळत नाहीये, आता मी सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे, तर आता हा अनुभव मला देण्याची संपूर्ण जबाबदारी ही तुझीच आहे. हे अत्यंत धाडसी आणि थोडंसं पळपुटं वाटतं मला. तुमचा हा दृष्टिकोन रंजक आहे. पण इथे जबाबदारी झटकणं आणि शरण जाणं यातील सूक्ष्म फरक समजून घ्यायला हवा आपण. तो कसा? जबाबदारी झटकणं किंवा पळ काढणं याचा अर्थ परिस्थितीकडे पाठ फिरवणं असा होतो. पण इथे साधक परिस्थितीकडे पाठ फिरवत नाहीये. तो तिथेच उभा आहे, पण त्याने स्वतःच्या अहंकाराची, नियंत्रणाची आणि बुद्धीची सर्व शस्त्र खाली ठेवली आहेत. शरण जाणं ही जगातील सर्वात कठीण मानसिक अवस्था आहे. कारण एका दासाचं म्हणजे सेवकाचं काम फक्त समर्पित असणं असतं. मालकाने काय द्यायचं, कधी द्यायचं आणि कसा द्यायचा हा निर्णय घेण्याचा अधिकार दासाचा नसतो. इथे साधकाने आपल्या स्वतःच्या कंट्रोल करण्याच्या गरजेचा त्याग केला आहे. अनक ओझ्यातून त्याने स्वतःची सुटका करून घेतली आहे. अगदी अचूक. आणि म्हणूनच तो थेट अनुभवाची मागणी करतो.
तैसे हे अनुभवा आणि मज. म्हणजे आता मला बौद्धिक उत्तरे नकोत, मला कोणत्याही संकल्पना समजावून सांगू नकोस, मला थेट तू अनुभव दे. तत्वज्ञान फक्त वाचून किंवा विचार करून कधीच समजत नाही, ते शरीरात आणि मनात अनुभवावं लागतं. बरोबर. जोपर्यंत तुम्ही नियंत्रणाची धडपड सोडत नाही तोपर्यंत अनुभव आज झिरपत नाही. हा या संपूर्ण रचनेचा सर्वात मोठा निष्कर्ष आहे. हे खरोखर अद्भुत आहे. म्हणजे सुरुवातीला ज्या पासवर्ड नसलेल्या खजिन्याच्या तिजोरीसमोर आपण उभे होतो, शेवटी तो साधक तो पासवर्ड शोधण्याची धडपडच सोडून देतो. हो. तो ती तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करत नाही, तर तो स्वतःच त्या खजिन्याचा एक भाग बनून जातो. क्या बात आहे. या चर्चेने ना एका मानवी शोधाचे अत्यंत सुंदर आणि खोल टप्पे उलगडून दाखवले आहेत. सुरुवातीला एका याचकाप्रमाणे काहीतरी गुप्त मिळवण्याची इच्छा, त्यानंतर कृती आणि भावातील गुंतागुंत समजून घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर स्वतःच्या बुद्धीच्या म्हणजेच मतीच्या मर्यादा प्रामाणिकपणे मान्य करत येणारा तो सिस्टम क्रॅश, आणि शेवटी नियंत्रणाची सवय सोडून देऊन केवळ अनुभव स्वीकारण्यापर्यंतचा हा विलक्षण प्रवास आहे. आणि हा प्रवास 17 शतकापूर्वी जितका महत्वाचा होता ना, त्याहून कित्येक पटीने अधिक महत्वाचा तो आजच्या काळात आहे. यात कोणतीही शंका नाही. आजच्या या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या युगात आपण सतत डेटा गोळा करण्याचा, नवनवीन गोष्टी शिकण्याचा आणि आपल्या बुद्धीने संपूर्ण जग डिकोड करण्याचा अट्टहास करत असतो. हो ना, प्रत्येक गोष्टीसाठी माहिती हवी असते आपल्याला. आपल्याकडे AI आहे, अल्गोरिदम्स आहेत, त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण जगातलं प्रत्येक रहस्य सोडवू शकतो. पण या मजकुरातून एक अत्यंत महत्त्वाचा मानसशास्त्रीय धडा मिळतो. तो म्हणजे की कधीकधी मला हे समजत नाही किंवा माझ्या बुद्धीला हे आकलन होत नाही, हे अत्यंत शांतपणे मान्य करणं जास्त गरजेचं असतं. केवळ बुद्धीच्या जोरावर आपण प्रत्येक गोष्ट नाही समजू शकत. कधीतरी तो नियंत्रणाचा हट्ट सोडून देणं आणि केवळ तो अनुभव घेण्यासाठी स्वतःला मोकळं सोडणं हेच अंतिम सत्य असतं. नक्कीच. माहिती असणं आणि प्रत्यक्ष अनुभव असणं यात खूप मोठा फरक असतो. अगदी खरंय. समुद्राबद्दल हजारो पुस्तकं वाचणं, लाटांची लांबी मोजणं हे मतीचं काम आहे. पण प्रत्यक्ष समुद्राच्या पाण्यात पाय बुडवून त्या अथांगतेचा आणि पाण्याचा स्पर्श जाणवणं हा अनुभव आहे. आणि हा मजकूर माणसाला त्या पुस्तकांकडून थेट त्या अथांग पाण्याकडे घेऊन जातो. किती सुंदर आणि शांत करणारा विचार आहे हा. पण ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांना एका वेगळ्याच आणि थोड्याशा अस्वस्थ करणाऱ्या विचारासोबत सोडायला मला नक्की आवडेल. हां. या संपूर्ण रचनेत सुरुवातीपासून हे कसं करू, ते कसं करू, ध्यान कसं करू, कीर्ती कशी गाऊ, असे जे असंख्य प्रश्न विचारले गेले आहेत, त्या प्रश्नांचं उद्दिष्ट खरंच एखादा निश्चित उत्तर शोधणं हे होतं का? की मानवी बुद्धी या सततच्या प्रश्नांच्या ओझ्याखाली पूर्णपणे थकून जावी, तिने स्वतःहून कोलमडून पडावे आणि शेवटी केवळ आणि केवळ तो अनुभव स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताही पर्यायच उरू नये, यासाठी जाणीवपूर्वक केलेला तो एक मानसिक प्रयोग होता. हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ऐकणाऱ्यांनी याचा नक्की विचार करावा. माणसाला कोणत्याही मॅन्युअलची गरज नसते हे समजून घेणं हेच कदाचित मानवी अस्तित्वाचं सर्वात मोठं मॅन्युअल आहे.